भारताचं वस्त्रोद्योग मंत्रालय, निर्यात प्रोत्साहन परिषद, प्रादेशिक समूह संघटना, नौवहन महासंचालनालय तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्यासोबत समर्पित सल्लामसलतीच्या माध्यमातून पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं वस्त्रोद्योग मंत्रालयाचे व्यापार सल्लागार बिपिन मेनन यांनी आज आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं. जहाज वाहतुकीतील व्यत्यय, पर्यायी मार्ग आणि लॉजिस्टिक्ससारख्या प्रमुख चिंतांवर उपाययोजना केल्या जात असून निर्यातदारांना जद्दाहसारख्या पर्यायी बंदरांचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. इंधन आणि गॅसचा पुरवठा सरासरी वापराच्या सुमारे 80% स्थिर असून आपत्कालीन पर्याय देखील तयार ठेवले आहेत, असंच त्यांनी सांगितलं. धोरणात्मक पातळीवर वस्त्रोद्योगातील अनेक कच्च्या मालावरील सीमाशुल्क कमी करण्यात आलं असून अधिक वस्तू विचाराधीन आहेत आणि निवडक अँटी डम्पिंग शुल्काचा आढावा घेतला जातोय. या संकटाच्या काळात निर्यातदारांना मदत करण्यासाठी मंत्रालय, वाणिज्य विभाग आणि DGFT यांच्यासोबत करमाफी दर आणि व्यापार सुलभता योजना यासारख्या निर्यात सहाय्य उपाययोजनांवरही काम करत आहे, असं ते म्हणाले. पश्चिम आशिया शांतता पुनर्स्थापित